आपण वर्गातील मुलांना गणित शिकवण्यासाठी मणिमाळेचा उपयोग अनेक प्रकारे करतो. मणिमाळ हे एक अत्यंत प्रभावी आणि आनंददायी शैक्षणिक साधन आहे. रंगीबेरंगी मणी असल्यामुळे ते खूप आकर्षकही दिसते. मणिमाळेच्या साहाय्याने आपण 100 पर्यंतच्या संख्या क्रमाने शिकू शकतो. तसेच मणी मोजून विशिष्ट संख्या सांगू शकतो. लहान मोठी संख्या तुलना करू शकतो. तसेच दशक एकक ही संकल्पना समजून घेऊ शकतो. पाढे तयार करण्यासाठी पण आपण मणिमाळेचा उपयोग करू शकतो. पण आज आपण मणिमाळेचा एक भन्नाट व अनोखा उपयोग जाणणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आपण मणिमाळेचा अनोखा उपयोग पाहूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईकही करा. सर्वप्रथम मणिमाळ विद्यार्थ्यांच्या उंचीप्रमाणे वर्गात मध्यभागी बांधू आणि मणिमाळेच्या दोन्ही बाजूला वर्गातील विद्यार्थी बसवा. एक अप्रगत विद्यार्थी, त्याच्यासमोर एक प्रगत विद्यार्थी, याप्रमाणे मुलांची रचना करा. वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचा सराव घेण्यासाठी सर्व विद्यार्थी मणिमाळेच्या दोन्ही बाजूला बसवणे आणि विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर आपण 2 किंवा 3 मणिमाळा बांधून त्याचा उपयोग करू शकतो. सराव कशा पद्धतीने घ्यावा ते पहा. 5 अधिक 2. मग मणिमाळेवर 5 मणी घ्या आधी. घेतले का? आता 5च्या पुढे आणखी 2 मणी मोजून घ्या. घेतले? आता सगळे मणी मोजा, किती झाले एकूण? मोठ्याने म्हणा.